हॅलो. सगळ्यांना गुड आफ्टरनून. माझा आवाज ऐकायला येतो आहे का सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे रिडम्शन ऑफ डिबेंचर्सचा. तर मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चार्जर है? हाँ, सी वाला है चपटा आहे, चपटा. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. तर मी प्रॉब्लेम तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवर पाठवलेला आहे. आता मी प्रॉब्लेम रीड करतो. हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 11वा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेममध्ये त्यांनी सांगितलं आहे एस लिमिटेड इश्यूड 42,007% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. म्हणजे 42,000 डिबेंचर 100 रुपयाचे आपल्याला 10% प्रीमियमनी रिडीम करायचे. म्हणजे 100 आहेत त्यांना आपल्याला 110 द्यायचे आहेत. ऑन 1 ऑक्टोबर 2011 रिडीमेबल बाय कन्व्हर्शन ऑफ डिबेंचर्स इन टू शेअर्स. म्हणजे डिबेंचरचं कन्व्हर्शन आपल्याला शेअर्समध्ये करायचं आहे. आणि नवीन शेअर जे असणार आहेत ते 10 रुपयाचे, त्याच्यावरती प्रीमियम असणारे 5%. म्हणजे 10 रुपयाचे 5% 50 पैसे होतात. रेकॉर्ड नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर इश्यू अँड रिडम्शन. आता नीट लक्ष द्या. 2011 साली हे इश्यू केलेले आहेत. 2011 साली ऑक्टोबर 1ला इश्यू केलेले आहेत आणि 2015ला जून 30ला याचं आपण सेटलमेंट करणार आहोत. तर आपल्याला मागच्या प्रॉब्लेमसारख्या इश्यूच्या 2 एंट्र्या आणि रिडम्शनच्या 2 एंट्र्या अशा पास करायच्यात. आणि शिवाय हे डेटचा पण कॉलम त्यांनी डेट्स पण दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला डेट्स पण टाकायला लागतील. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. हा मनन पब्लिकेशनचा 11वा प्रॉब्लेम आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर फॉर्मॅट पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ पहिलं लिहायचं, त्याच्या खाली जर्नल एंट्रीज. इन द बुक्स ऑफ आपण जे करतोय ते कंपनीचं नाव इकडे दिलेलं आहे एस लिमिटेड. तर इकडे एस लिमिटेडचं नाव लिहा सगळ्यांनी, इन द बुक्स ऑफ एस लिमिटेड. आणि त्याच्या खाली जर्नल एंट्रीज आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे डेट पर्टिक्युलर्स डेबिट क्रेडिट, हा त्याचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, तर आता 2011 साली ऑक्टोबर 1ला त्यांनी नवीन इश्यू केले. 2000 साली ऑक्टोबर 1ला यांनी डेट्स दिल्यात, त्यामुळे डेट्स आपल्याला टाकायला लागतात. ओके, तर 2011 ऑक्टोबर 1ला त्यांनी डिबेंचर इश्यू केले. तर पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट 42,000 × 110. 42,000 डिबेंचर आहे, प्रत्येक डिबेंचर 110 रुपयाचा आहे. ओके, तर पहिल्यांदी बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट 42 × 110. 42,000 × 110.
तर 42,000ला 110ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर इकडे ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे पैसे आपल्याला मिळाले. नंतर दुसरी एंट्री, त्याच दिवशी आपण हे जे पैसे आहेत हे आपण डिबेंचरला ट्रान्सफर करतो ऑक्टोबर 1ला. तर याच्याबरोबर प्रीमियम पण आहे. म्हणजे 42,000 इंटू 100 फेस व्हॅल्यू, 42,000 इंटू 10 हा प्रीमियम आहे. तर पुढची एंट्री, हे जे ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे पैसे आहेत ते डिबेंचर्स आणि सिक्युरिटीज प्रीमियमला आपल्याला ते ट्रान्सफर करायचे. तर डिबेंचर ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट, त्याची व्हॅल्यू 46,20,000 होणार. टू त्याचा जो रेट आहे डिबेंचर्सचा तो रेट आहे 7%. $42,000 इंटू 100 येणार. आणि त्याच्याबरोबर डिस्काउंट पण आपल्याला कन्सिडर करायचं आहे. डिस्काउंट नाही, सिक्युरिटीज प्रीमियम, ते पण आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर इकडे पूर्ण 42,000 इंटू 110 पूर्ण येतील. आणि डिबेंचरच्या समोर 42,000 इंटू 100 42 लाख. आणि इकडे 42,000 इंटू 10 4,20,000 असे येतील. तर हे आपण 7% डिबेंचर आणि ॲप्लिकेशनला ट्रान्सफर केले. ओके, तर या दोन्ही एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. पहिलं ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे पैसे मिळाले, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट. आणि दुसरी एंट्री, हे जे मिळालेले पैसे आहे हे डिबेंचर्स आणि सिक्युरिटीज प्रीमियमला आपण ट्रान्सफर केलेले. तर या दोन्ही एंट्री सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? पटापट रिप्लाय यायला पाहिजेत मला. ओके, आता या दोन एंट्र्या आपल्या इश्यूच्या झाल्या. आता दोन एंट्र्या आपल्याला रिडम्शनच्या करायच्या. तर पहिली एंट्री त्याच्या ट्रान्सफरिंग द क्लेमची असणार आणि दुसरी एंट्री सेटलमेंटची. पहिली एंट्री ट्रान्सफरिंग द क्लेम आणि दुसरी एंट्री सेटलमेंटची. अशा दोन एंट्री आपल्याला करायच्या. ओके, आता पुढची एंट्री जी आहे ट्रान्सफरिंग द क्लेम, याच्यात आपल्याला डिबेंचर्सच्या बदल्यात इक्विटी शेअर्स द्यायचे सिक्युरिटीज प्रीमियमला. तर पुढची एंट्री होईल ट्रान्सफरिंग द क्लेम. 2015 जून 30ला एंट्री करायची आहे.
आता याच्यात आपण काय करतोय, जे डिबेंचर्स आपल्याकडे आहेत 7% डिबेंचर्स ते आपण होल्डर्सला ट्रान्सफर करतोय. त्याची व्हॅल्यू आहे 42 लॅक्स. 42 लॅक्स आपण डिबेंचर होल्डरला ट्रान्सफर केली. त्याच्यानंतर आता याच्या बदल्यात नवीन इक्विटी शेअर्स जे द्यायचे आहेत ते 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि त्याच्यावरती 5% प्रीमियम 50 पैसे, म्हणजे 10 रुपये 50 पैसे त्याच्या बदल्यात द्यायचे आहेत. तर तुम्ही काय करा, एक एंट्रीसाठी साधारण 5-6 ओळी सोडा. 5-6 ओळी सोडून त्याच्यात तुम्हाला एक नोट करावी लागेल. नोट कशी करायची, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इक्वल टू अमाऊंट ड्यू डिवायडेड बाय व्हॅल्यू पर किंवा व्हॅल्यू पर इक्विटी शेअर. आता त्यानं आपल्याला द्यायचे 42 लाख रुपये आणि याचं आपल्याला प्रत्येक इक्विटी शेअर जे नवीन देणार आहे त्याच्यात 10 रुपयाचे शेअर्स आहेत आणि त्याच्यावरती 5% प्रीमियम आहे. म्हणजे 42 लाखाला या दोघांच्या टोटलने आपल्याला डिवाइड करायला लागणार. म्हणजे इकडे 10चे 5% होणार 0.50. तर इकडे 42 लाखला आपल्याला 10.50 ने डिवाइड करायला लागणार. तर 42 लाखाला 10.50 ने डिवाइड केलं की आपल्याला क्वांटिटी मिळेल. 4000 क्वांटिटी आहे. 42,000 आहे ना, हां 4 लाख. तर 4 लाख ही क्वांटिटी आपल्याला मिळाली. सगळ्यांना ही नोट कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. नोट खूप महत्वाची आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी ही नोट आपल्याला करायची आहे. तर सगळ्यांना ही नोट कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके. आता नीट लक्ष द्या. आपल्याला 4 लाखाचे इक्विटी शेअर्स द्यायचे. आता 4 लाखाचे इक्विटी शेअर्स म्हणजे कसं, 4 लाख इंटू 10 फेस व्हॅल्यू आणि 4 लाख इंटू 50 पैसे त्याचा सेक्युरिटीज प्रीमियम येणार. पुढची एंट्री आपण कशी करतो, आता ही जी वरची एंट्री आहे ही ट्रान्सफरिंग द क्लेम आहे. म्हणजे 42 लाख जे इश्यू केले होते ते आपण आता डिबेंचर होल्डरला टाकले. लॉंग टर्म मधून ते शॉर्ट टर्म मध्ये कन्वर्ट केले. आता यांचं सेटलमेंट आपल्याला करायचं आहे. म्हणजे जून 30 ला आपण काय करणार, डिबेंचर होल्डर अकाउंटला डेबिट देणार. डिबेंचर होल्डर अकाउंटला डेबिट देणार आणि त्याच्याबरोबर इक्विटी शेअर कॅपिटल आणि सेक्युरिटीज प्रीमियम दोघांना क्रेडिट देणार. इक्विटी शेअर कॅपिटल आणि सेक्युरिटीज प्रीमियम दोघांना क्रेडिट देणार. इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख इंटू 10 येतील आणि सेक्युरिटीज प्रीमियम 4 लाख इंटू 0.50.
तर इकडे डिबेंचर होल्डर्सची व्हॅल्यू 42 लाख आणि इक्विटी शेअर कॅपिटल 40 लाख आणि सिक्युरिटी प्रीमियम 2 लाख. being settled the claim of debenture holders किंवा being allotted equity shares to debenture holders. म्हणजे ह्या एंट्रीमध्ये आपण काय केलं, जो 42 लाखाचा क्लेम होता 7% डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर, तो डिबेंचर होल्डरला ट्रान्सफर केला आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये त्याचं आपण सेटलमेंट केलं. डिबेंचर होल्डर 42 लाखाच्या बदल्यात आपण इक्विटी शेअर्स दिले ॲट प्रीमियमला. मग त्याची नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपण काढले. म्हणजे टोटल किती द्यायचे, 42 लाख, त्याला 10.50 ने डिवाइड करून आपल्याला त्यांना 4 लाख इक्विटी शेअर्स द्यायचे, ते काढले आणि नंतर दुसऱ्या एंट्रीमध्ये ते त्यांना अलॉट केले. म्हणजे डिबेंचर होल्डर्स अकाउंटचा क्लेम 42 लाख आहे, त्यांना 4 लाख इंटू 10चे इक्विटी शेअर्स दिले 40 लाख आणि सिक्युरिटीज प्रीमियम 4 लाख इंटू 0.50 2 लाखाचा सिक्युरिटीज प्रीमियम दिला. तर या दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. दोन्ही एंट्रीज सगळ्यांना कळल्या का? सगळ्यांनी रिप्लाय यायला पाहिजे मला. हॅलो, ओके. एक जरा 2 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया.